वेगळा प्रकार आहे चला त्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला दोन सोबत जात आहेत। या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनही पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार आहेत। त्यानिमित्तानं मी आपल्या महानगरपालिकेत चंद्रपूर निवडणूक लढावी अशी इच्छा प्रकट केली होती। आम्ही एक विचारधारा जे भाजप विरोधात जे आम्ही सगळे मिळून लढत आहोत दृष्टिकोनातून आताच बोलल्याप्रमाणे भीमशक्ती आणि शिवशक्ती ह्या दोन्ही मिळून आज आम्ही भाजपला घरी बसवण्यासाठी आणि महानगरपालिकेवरती आम्ही झेंडा फडकवण्यासाठी आम्ही दोघंही पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीशी दोन्ही पक्ष मिळून समान जागा वाटप आमच्यात चर्चा झालेली आहे आणि पूर्ण ताकदीशी या निवडणुकीत समोर जाऊन जनतेसमोर आपले विचार बघा युद्ध म्हटलं जो समोर आहे त्याला सर्वाला पराजित करूनच आम्हाला विजय संपादन करावा लागेल। आम्हाला तर म्हणजे आमचा मेन टार्गेट तर भाजप आहे। आम्ही भाजपला हरवासाठी या मैदानात उतरलो आहोत, परंतु जे कोणी आता समोर येईल त्यांना हरवा करून आम्हाला समोर जावं लागेल। आम्ही आपल्या पक्षाचा दोन्ही मित्र पक्षाचा आम्ही जे मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आम्ही विजय संपादन करणार। यांच्यासोबत दुसरा मित्र पक्ष असेल तर त्यांचा आम्ही बसून त्यांचा ऐकून घेऊ आणि आम्ही त्याला सन्मानजनक आम्ही त्याला जागा देऊ। आणि त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस पक्षाशी युतीच्या संदर्भात आमची वाटचाल चालू होती, पण गेल्या अनेक दिवसापासून संमतीच्या वाटा आमच्या पक्षाला कुठे ते देण्यास नाही का टाळाटाळ करत होते। शिवशक्ती आणि भीमशक्ती हे एकत्र यावं या हेतूने आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोबत आमची वंचित बहुजन आघाडी असे 33 त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आणि 33 वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती हे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या तिथे महापौर बसणार आणि नाही का सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हे सुवर्ण संधी आहे की भीमसेना शिवसेना एकत्रित आलेले आहे। त्याच्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या दोन्ही भीमसेना शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, कारण की आजची चंद्रपूरची जनता कुठेतरी बीजेपी पक्षाला कुठे नाकारत आहे आणि त्यांना स्वीकारण्यासाठी एक नवीन आघाडी तयार झालेली आहे। त्यामुळे ते आम्हाला स्वीकारतील। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे जास्तीत जास्त नगरसेवक महापौर आमचाच बसेल, यासाठी आमचे महानगरची जनता आमच्यासोबत राहील। 50-50% आपण तिकीट वाटप म्हणजे त्यांचे अर्धे आमचे अर्धे आणि त्यानुसार आमच्या काही सीटांशी असं बोलणे झालेलं आहे। कुठे आमचा पेच निर्माण होईल नाही असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। म्हणजे युती आखरीपर्यंत कायम राहील हे माझं सांगणं आपल्या सर्वांना आहे।